एकूणच रिपब्लिकन पक्ष, वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकरी राजकारण याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे प्रस्तावित पक्षांचा, तो मला असं वाटतं की संकुचित दृष्टिकोन आहे. त्यांना असं वाटतं की त्यांनी आमच्याबरोबर यावं, आम्हाला सत्ता मिळवून द्यावी, परंतु आम्ही त्यांना रिटर्न काय देऊ तेवढंच त्यांनी समाधान मानावं. तर ह्या भूमिकेला पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीने सुरुंग लावला. 122 आमदारावरती भाजप सत्ता स्थापन करू शकत नव्हतं. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला. जर भाजप हा धर्मांध पक्ष आहे, जातीवादी पक्ष आहे, लोकशाही विरोधी पक्ष आहे, संविधान विरोधी पक्ष आहे, तर तुम्ही स्थिर सरकारच्या नावानं, राजकीय स्थैर्याच्या नावानं तुम्ही त्याला पाठिंबा का देता? जात्यांताचा जो प्रश्न इतर पक्षांना महत्त्वाचा वाटत नसेल, कारण त्यांनी ते भोगलेलं नाही आहे. ज्यांनी भोगलेलं आहे त्यांच्या अजेंड्यावरती जाती अंताचा हा विषय राहणारच. आज आंबेडकरी चळवळ विस्कळीत आहे हे मान्य करावं लागेल, परंतु आंबेडकरी विचार सुटलेला आहे असं नाही. 25, 30, 40 वर्षाचा कालखंड गेल्यानंतर आपल्याला बदलावं लागतं आणि आता मला असं वाटतं की हा बदलाचा म्हणजे आंबेडकरी चळवळीसाठी सुद्धा कूच बदलण्याचा काळ आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, द पॉलिटिक्समध्ये आणि डिकोडिंग MHच्या या 1.2 भागामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आपलंही स्वागत पुन्हा या चर्चेमध्ये. आपण दलित राजकारण, आंबेडकरी राजकारण आणि महाराष्ट्र या संदर्भाने त्याचं डिकोडिंग करत होतो आणि आपण अशा एका टप्प्यावर येऊन पोहोचलो आहे की आपण ऐतिहासिक संदर्भ सगळे बघितले. त्याच्यात आपल्याला असं कळलं की आंबेडकरी राजकारणाचा, चळवळीचा तथाकथित मुख्य प्रवाहातल्या राजकीय पक्षांना खूप फायदा झाला. त्याचा वेळोवेळी त्यांनी वापरही करून घेतला आपल्या सत्तेसाठी. आणि आता आपण अशा परिस्थितीत आहोत की अजूनही जरी फाटाफूट झाली असली, पक्षांची नावं बदललेली असली, त्या चळवळीतले नेते विभागले गेले असले, तरीसुद्धा अजूनही दलित राजकारण किंवा आंबेडकरी राजकारण हे इम्पॅक्टफुलच आहे असं आपल्याला दिसतंय. तर ह्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत ते आपण या एपिसोडमध्ये जाणून घेणारच आहोत. पण त्याचबरोबर तथाकथित मुख्य राजकीय प्रवाहातले पक्ष या राजकारणाकडे नेमकं कसं पाहत आहेत सद्यस्थितीला? हे मुख्य प्रवाहातले म्हणा किंवा प्रवाहातले म्हणण्यापेक्षा प्रस्थापित राजकीय पक्ष आपण म्हणू. जेव्हा वंचितचा आघाडीचा विषय येतो किंवा रिपब्लिकन राजकारणाचा किंवा आंबेडकरी राजकारणाचा विषय येतो, तर त्यावेळेला सर्वाधिक आता एक रामदास आठवले साहेबांनी एक भाजपबरोबर समजा किंवा आधीच्या शिवसेनेवर जरी युती केली असली तरी रिपब्लिकन राजकारण हे कायम भाजपच्या आणि शिवसेनेच्या विरोधातलं राहिलेलं आहे. एक वैचारिक विरोध आहे त्यांचा. त्यावेळेला मात्र जसं आपण म्हणाला की बाबा इम्पॅक्ट टाकणारा एकूण निवडणुकीवर किंवा राजकारणावरती परिणाम किंवा प्रभाव टाकणारा हा राजकीय पक्ष आहे किंवा राजकीय चळवळ आहे, परंतु त्याच्याकडे इतर पक्ष कसे बघतात? तर मला असं वाटतं की सगळ्याच प्रस्तावित पक्षांचा, ज्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही, की एकूणच रिपब्लिकन पक्ष, वंचित बहुजन आघाडी किंवा आंबेडकरी राजकारण याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे प्रस्तावित पक्षांचा, तो मला असं वाटतं की संकुचित दृष्टिकोन आहे. त्यांना असं वाटतं की त्यांनी आमच्याबरोबर यावं, आम्हाला सत्ता मिळवून द्यावी, परंतु आम्ही त्यांना रिटर्न काय देऊ तेवढंच त्यांनी समाधान मानावं. ही जी काय त्यांची भूमिका आहे ना, तर ह्या भूमिकेला मला असं वाटतं की 2019च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा वंचित बहुजन आघाडीने सुरुंग लावला. म्हणजे जवळजवळ काँग्रेसचे 11 ते 12 खासदार पडले. 1,00,000, 1.5 लाख, 2.25 लाखापर्यंत वंचित आघाडीची चांगले 3 लाखाच्या वर मतं घेतली गेली. राष्ट्रवादी जवळजवळ 3 म्हणजे 15 खासदार त्यांचे, म्हणजे वंचित बहुजन आघाडीबरोबर त्यावेळेला जर युती झाली असती किंवा वंचित बहुजन आघाडीनं त्यांच्यावर युती केली असती किंवा वंचित बहुजन आघाडी ही निवडणुकीच्या रिंगणात नसती, तर महाराष्ट्रातले काँग्रेस राष्ट्रवादीचे 15 खासदार तरी किमान निवडून आले असते. चित्र वेगळं असतं आणि देशात जे काय राष्ट्रीय पातळीवरचं चित्र आहे ते सुद्धा वेगळं आपल्याला बघायला मिळालं असतं. असो, मुद्दा असा आहे की कसे वागतात ते, हा जो आपला विषय आहे किंवा त्यांचं वर्तन कसं आहे. तर मला असं वाटतं की फक्त 2 उदाहरणांना मी फक्त त्यांचं वर्तन मी स्पष्ट करतो, फार त्याची चर्चा करत नाही आहे. प्रकाश यांचं असं आहे की काँग्रेसचं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचं त्यांची भूमिका अशी आहे की रिपब्लिकन पक्षाच्या कोणताही गट
मग वंचित बहुजन आघाडी असेल, रेवण पक्षाचे इतर गट असेल, ते आमच्याबरोबर आले तरच पुरोगामी, ते स्वतंत्र राहिले तर ते प्रतिगामी शक्तीला मदत करतात. ही त्यांची एक राजकारणाची मांडणी आहे आणि ही खरं म्हणजे अत्यंत चुकीची मांडणी आहे. त्याचं कारण असं की जेव्हा 2019 नंतर 19च्या निवडणुकीमध्ये 15च्या आसपास काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले, त्यावेळा प्रकाश आंबेडकरांना बी टीम म्हणून किंवा भाजपचेच हे म्हणून त्यांना जेव्हा त्यांच्यावरती आरोप केले गेले, त्यावेळेला थोडंसं आपण मागे गेलं तर 2014ला भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं. शिवसेनेनं विधानसभेलाच युती तोडलेली होती. लोकसभेला एकत्र होते 14ला, पण विधानसभेला युती तोडलेली होती. त्यामुळं 122 आमदारावरती भाजप सत्ता स्थापन करू शकत नव्हतं. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला. त्याला तुम्ही काय म्हणणार? जर तुमची भूमिका भाजपच्या विरोधात आहे, प्रश्न असा आहे की तुम्ही स्थिर सरकार वगैरे हा गौण मुद्दा आहे. जर भाजप हा धर्मांध पक्ष आहे, जातीवादी पक्ष आहे, लोकशाही विरोधी पक्ष आहे, संविधान विरोधी पक्ष आहे, तर तुम्ही स्थिर सरकारच्या नावानं, स्थैर्याच्या नावानं, राजकीय स्थैर्याच्या नावानं तुम्ही त्याला पाठिंबा का देता? मग तुम्ही कुणाचे हस्तक ठरता? हा एक विषय झाला. दुसरा विषय असा आहे की शिवसेनेला तुम्ही कायम जातीयवादी म्हणून त्या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये कायम उभं केलात आणि 2019 नंतर पुन्हा राजकीय समीकरण बदलतात. त्यांनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलेलं नाही, अजूनही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे. बाबरी मशीद पाडल्याचा विधानसभेमध्ये ते रेकॉर्डवर उल्लेख करतात, त्याचा अभिमान आहे असं मला म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला हीच भूमिका तुम्ही बाहेर काँग्रेस जेव्हा सेक्युलरची मांडता त्यावेळेला तुम्ही त्याला विरोध करत होता. मग ही विधानसभेमध्ये तुम्ही सत्तेमध्ये असतानासुद्धा उद्धव ठाकरे तुमच्या आघाडीतले एक मित्र पक्ष नॉन सेक्युलर भूमिका घेतात, तेव्हाही ते तुम्हाला कसे चालतात? किंवा हिंदुत्वाची भूमिका ते जाहीर सभेमध्ये उघडपणे घेतात, तेव्हा तुम्ही त्यांच्या हिंदुत्वामध्ये आणि भाजपच्या हिंदुत्वामध्ये फरक करता का? त्यामुळे यांचं जे वर्तन मला सांगायचं आहे ते वंचित बहुजन आघाडीकडे किंवा वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाकडे बघण्याकडे त्यांचा अत्यंत संकुचित दृष्टिकोन आहे. आणि ते म्हणतील ते पुरोगामी राजकारण आणि ते म्हणतील ते प्रतिगामी राजकारण, अशा प्रकारचं यांचं राजकारण आहे. पुरोगामी हा शब्द मला फार इंटरेस्टिंग वाटतो. पुरोगामी राजकारण हा शब्द रादर की आपल्याकडचं सोशल इंजिनिअरिंग जे आहे, सोशल स्ट्रक्चर आहे, ते पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी अशा भूमिकेतनं मांडण्यात आलेलं स्ट्रक्चर असं मला वाटतं. या सगळ्याचा विचार करता म्हणजे वंचितचा राजकारणाचा, पुरोगामी राजकारणाचा आणि ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या दलित राजकारणाचा विचार करता काही समांतर नेत्यांची उदाहरणंसुद्धा आपण आत्ता घेणं आवश्यक वाटतं मला. उदाहरणार्थ कांशीराम, मायावती, फुले आंबेडकरी चळवळ ही महाराष्ट्रातनं निर्माण झाली. दलित राजकारणाची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात रोवली गेली. पण महाराष्ट्रात अजूनही तथाकथित सत्ताधारी पक्ष म्हणून कुठलाच आंबेडकरी राजकारण करणारा पक्ष सत्तेत आलेला नाही आहे. पण मायावतींनी ते करून दाखवलं. तिकडचं सोशल स्ट्रक्चर वेगळं होतं म्हणून हे शक्य झालं की त्यांनी कुठले वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तिकडे यूज केले जे आपल्याला इथे महाराष्ट्रात करता आलेले नाही आहेत आंबेडकरी चळवळीतल्या राजकीय गटांना. याबद्दलचं विश्लेषण काय आहे तुमचं? म्हणजे पुरोगामी राजकारणाच्या संदर्भाने मला हा प्रश्न विचारायचा. मुळामध्ये असं आहे की महाराष्ट्रातला किंवा देशातला भाजप हा फुले शाहू आंबेडकरांना मानतो की नाही मानतो? म्हणजे सांगायला तरी मानतो की नाही? तो म्हणत असेल. काँग्रेस मानतो की नाही मानतो? फुले शाहू आंबेडकरांचे विचार आम्ही मानणारे आहोत, बरोबर आहे. राष्ट्रवादी मानतो, बरोबर आहे. BSP त्यापेक्षा वेगळा काय पक्ष आहे असं माझं विश्लेषण आहे. त्यामुळं BSPच्या राजकारणाला मी आंबेडकरी विचारधारेचं राजकारण मानत नाही. त्यामुळं त्याने एक केलं की बाबासाहेब आंबेडकरांचं, फुल्यांचं नाव घेऊन त्याने तिकडं राजकारण केलं. पण मायावतींचं किंवा कांशीरामचं जे राजकारण होतं ते जातीला कुठंही धक्का न, जाती व्यवस्थेला कुठंही धक्का न लावणार होतं.
आता राजकीय म्हणजे अनेक जाती एकत्र येऊन राजकीय सत्ता मिळवून याला जर पुरोगामी म्हणत असाल तर मला ते पुरोगामी तो मान्य नाही आहे. कारण पुरोगामी ही संकल्पना ही सगळी वेगळी आहे. पुरोगामीचा अर्थ आहे की तुम्ही प्रागतिक विचाराचे असले पाहिजेत, तुम्ही समतावादी असले पाहिजेत, तुम्ही विवेकवादी असले पाहिजेत, तुम्ही सेक्युलर असले पाहिजेत. ही तुमच्या पुरोगामीची व्याख्येची व्याप्ती आहे. तर इथं जर तुम्ही नसाल तर मग BSP किंवा बसप, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात मी काहीही फरक करत नाही आहे. त्यामुळे सगळे जातीची समीकरणं जमवून सत्ता प्राप्त करून घेणं. बरं, 2017ला तीच जातीचं समीकरण भाजपनं उचलून मायावतीला सत्तेतून बाहेर काढलं. तुम्ही त्यावेळेस जर 2017च्या विधानसभेचं निवडणुकीचं विश्लेषण जर केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की मायावतीने जी समीकरणं राजकारणाची म्हणजे जातीय समीकरणं मांडली होती तीच भाजपनं मांडली आणि त्याच समीकरणावर हे समीकरण भिरकावून दिलं. त्यामुळे ह्याला मी काय पुरोगामी राजकारण किंवा आंबेडकरी राजकारण मानायला तयार नाही. देशामध्ये आज कुठलंही आंबेडकरी राजकारण अस्तित्वात नाही किंवा आंबेडकर राजकारणाची स्पेस नाही. महाराष्ट्रात ती कशी निर्माण होऊ शकते मग? म्हणजे परत मला प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाकडे यायचं होतं. प्रकाश आंबेडकर गेले अनेक वर्ष सक्रिय आहेत. आपण ऐतिहासिक संदर्भांमध्ये सुद्धा ते आपण बघितलं. त्यांची वैचारिक बैठक उत्तम आहे, वैचारिक बैठक शार्प आहे आणि त्या वैचारिक बैठकीचं एक स्वाभिमानी बाणा आहे, पण तो व्यवहारात उतरताना दिसत नाही आहे. कदाचित त्याच्यामुळे आंबेडकरी राजकारण कुठेतरी मिसिंग वाटतं तुम्हाला महाराष्ट्रात, तुम्ही आता म्हटल्याप्रमाणे. राजकारणामध्ये कसं आहे की राजकारणामध्ये स्वाभिमानी राजकारण आणि तुम्ही आपण म्हणाला किंवा तो व्यवहारात उतरत नाही तर ते असं आहे की ते व्यवहारात उतरलं की मग ते स्वाभिमान राहतच नाही. तुम्हाला व्यावहारिक सगळ्या गोष्टी तडजोडी करावे लागतात. त्यामुळं तो आहे. पण आत्ता ह्या पद्धतीचं जे राजकारण आहे म्हणजे ते वंचित बहुजन आघाडीचं राजकारण असू दे किंवा बाकीच्या प्रस्तावित पक्षांचं असू दे, आपण फोकस वंचित बहुजन आघाडीचं किंवा आंबेडकरी राजकारणाचं जे करतो आहे तर त्याचा विचार करता की आजच्या एकूणच परिस्थितीमध्ये मी सुरुवातीलाच म्हणालो की या देशामधले सामाजिक व्यवस्था जी आहे, जी जाती व्यवस्था जी आहे, त्या जाती व्यवस्थेचं तसंच्या तसं 100% प्रतिबिंब हे राजकारणामध्ये आलेलं आहे, उमटलेलं असतं. त्यामुळं जोपर्यंत तुम्ही सामाजिक व्यवस्था तुम्ही बदलत नाही आहे तोपर्यंत हे राजकारण तुम्ही बदलू शकत नाही आहे. मला ह्यालाच धरून आणखीन एक प्रश्न विचारायचा होता की आंबेडकरांनी चळवळीच्या प्रारंभी सांगितलं शहराकडे चला, शहरात तुमची आयडेंटिटी तुम्हाला मिळवता येईल. कारण का गावकुसाची जी सगळी आपला गावगाडा आहे त्याच्यामध्ये तिथेच अडकलात तर तुमची आयडेंटिटी बदलणार नाही. तुम्हाला तीच पारंपरिक जी अस्पृश्यता आहे ते चिकटून राहील, लोक काही बदलणार नाही. तुम्ही जे म्हणताय की सामाजिक परिस्थिती अजूनही बदललेली नाही आहे आपल्याकडची, थोड्या बहुत प्रमाणात स्वाभिमान मिळालेला आहे पण अजूनही बघण्याचा दृष्टिकोन मात्र फारसा बदललेला नाही आहे. तर शहराकडे चढा या मानसिकतेतनं अनेक जण शहरात आले, शहरात स्वतंत्र आयडेंटिटीज निर्माण केल्या. पण आता त्याचा उलटा परिणाम होतो असं वाटतं का तुम्हाला? कारण का हे आंबेडकरी राजकारण किंवा दलित राजकारण हे शहरापुरतं मर्यादित राहिल्यामुळे आणि गावकुसापर्यंत न पोचल्यामुळे कदाचित इथे पुन्हा पूर्ण महाराष्ट्रभर हे राजकारण वर्क होताना दिसत नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही, असं म्हणता येणार नाही. ते मुळामध्ये ते विस्कळीत असल्यामुळे आपल्याला तसं दिसतं. परंतु आंबेडकरी चळवळ किंवा या सगळ्या पहिल्यांदा शहरातूनच निर्माण झालेल्या आहेत. कारण शेवटी गावाची जी काही रचना असते त्या गावाच्या रचनेमध्ये तो समाज आहे तो कमी संख्येनं असतो, अल्पसंख्याक असतो. त्यामुळे त्याच्या तिथं त्या मर्यादा असतात. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक संदेश समाजाला होता की तुम्ही खेडी सोडा आणि शहराकडे चालायचं. कारण असं की खेड्यांमध्ये जी गावगाडा जो आहे त्या गावगाड्याच्या रचनेमध्ये तुम्ही किती शिकला असं वरला, किती चांगलं तुम्ही वागलात, किती तुम्ही बुद्धिमान झाला तर त्या गावखेड्याच्या रचनेमध्ये गावगाड्याच्या रचनेमध्ये तुम्हाला त्याच दृष्टिकोनातून बघितलं जातं. म्हणजे तुमची ती आयडेंटिटी पुसली जात नाही आहे. त्यामुळं त्यांना ते इकडं. पण मला असं वाटतं की एक आहे की आज आंबेडकरी चळवळ विस्कळीत आहे हे मान्य करावं लागेल. परंतु आंबेडकरी विचार सुटलेला आहे असं नाही. म्हणजे तो वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात आज गावखेड्यामध्ये सुद्धा मग ते आंबेडकरी जयंतीच्या रूपामध्ये असेल किंवा आणखीन कुठल्या आंदोलनाच्या रूपानं असेल तो जिवंत आहे. ती नाळ त्यांनी सोडलेली नाही किंवा तो त्यांनी धागा सोडलेला नाही आहे. फक्त आता हा संघटित कसा करायचा आणि तो संघटित करून त्याचं एका
परिवर्तनामध्ये कसं रूपांतर करायचं किंवा ते परिवर्तनासाठी कसं पूरक करायचं हा एक प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की एक कालखंड असा आहे 25, 30, 40 वर्षाचा कालखंड गेल्यानंतर आपल्याला बदलावं लागतं. आणि आता मला असं वाटतं की हा बदलाचा म्हणजे आंबेडकरी चळवळीसाठी सुद्धा कूच बदलण्याचा काळ आलेला आहे. म्हणजे तो राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, विशेषतः राजकीय. मी असं म्हणेन की राजकीय कूच बदलण्याचा आता काळ आलेला आहे असं मला वाटतं. ही कूस वंचितच्या बाजूने वळेल असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे आता शेवटच्या टप्प्याकडेच येतो मी, की नेमकं भविष्य काय असेल वंचितचं सुद्धा आणि आंबेडकरी चळवळीचं सुद्धा महाराष्ट्रातलं, पर्टिक्युलरली महाराष्ट्रातलं. तुम्ही म्हणताय कूस बदलायची वेळ आलेली आहे. ती बदलतानाचे काही क्षण तुम्हाला दिसत आहेत आत्ताच्या राजकारणामध्ये, की अजून काही वर्ष त्याला जावे लागतील? मला असं वाटतं की एका निवडणुकीतला हा विषय आहे. त्यामुळे एक निवडणूक संपली की तो विषय मागं पडतो किंवा तो अदृश्य होऊन जातो. तर याने काय फरक पडणार नाही आहे. म्हणजे त्या निवडणुकीपुरता तात्कालिक त्याचा काय परिणाम निवडणुकीमध्ये होईल तेवढा होईल. परंतु एकूण राजकारण बदलण्याचं जे आहे ते आत्ताच्या वंचित बहुजन आघाडी असेल किंवा बाबासाहेब आंबेडकरांचा विचारावर आम्ही राजकारण करतो असं म्हणणारे आणखीन काय पक्ष असतील, BSP असेल किंवा आणखीन कोणी असेल, मला असं वाटतं की याने काहीही फरक पडणार नाही आहे. त्याचं कारण असं की मगाशी मी जसं म्हणालो तुम्हाला की इथली जी समाजव्यवस्था आहे ती समाजव्यवस्था तुमच्या राजकारणामध्ये उतरते आणि ते राजकारण तुम्हाला जर समाजव्यवस्था बदलली नाही तर तुमचं राजकारण हे बदलणार नाही. आता याचं भविष्य तुम्ही जो विचारलेलं आहे त्या भविष्याबद्दल जर बोलायचं झालं तर मगाशी जी म्हणालो की राजकारणानं कूच बदलण्याची गरज आहे. कूच बदलण्याची गरज आहे याचा अर्थ फक्त नेतृत्व बदलण्याची किंवा त्याचे काय स्वरूप बदलण्याचा विषय नाही आहे. तर इतक्या वर्षाचा जेव्हा आपण अनुभव घेतो म्हणजे हा केवळ वंचित बहुजन आघाडी नेतृत्व करणाऱ्या वंचित समाजाचाच विषय नाही आहे, तर सगळ्याच दुबळ्या घटकाचा वर्गाचा हा विषय आहे. तो विषय म्हणजे की राजकारण आज राजकीय सत्ता इतकी महत्त्वाची झालेली आहे की राजकीय सत्तेच्या जोरावर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. म्हणजे आजचं तर राजकारण किंवा आज जर सत्ताधारी जो केंद्रातला पक्ष आहे तर तो तुमचं व्यक्तिगतसुद्धा इतकं नियमन करतो आहे की तुम्ही खायचं काय, तुम्ही प्यायचं काय, तुम्ही कपडे कसे घालायचे, इथंपर्यंत हे जे सगळं नियमन चालले ते राजकीय पक्ष सत्ताधारी पक्ष करतो आहे. तर हा जर तुम्हाला बदल घडवायचा असेल तर तुम्हाला आत्ता इथून पुढं आंबेडकरी चळवळीला, राजकीय चळवळीला प्राधान्य द्यावं लागेल. आणि ते प्राधान्य देण्यासाठी आहे या व्यवस्थेमधून तुम्ही कधीही सत्तेच्या जवळ जाणार नाही आहे. तुम्हाला फक्त उदाहरण देतो. हे राजकारणाचंच सगळं राजकीय व्यवस्थाच तुम्हाला बदलावी लागेल. आत्ता समाजव्यवस्था एका रात्रीत, 2 रात्रीत, 2 वर्षात, 10 वर्षात, 20 वर्षात, 100 वर्षात लगेच बदलणार नाही. पण राजकीय पट किंवा राजकीय व्यवस्था तुम्हाला बदलता येऊ शकते. ती राजकीय बदलण्याची व्यवस्था जी आहे ते आज एक उदाहरण मी तुम्हाला देईन की आत्ता म्हणजे बऱ्याचदा कसं होतं की आंबेडकरी राजकारणाच्या पराभवाला गटबाजीच्या राजकारणाला ते कारण धरलं जातं किंवा त्याच्यावरती ते खापर फोडलं जातं. म्हणजे नेते एकत्र नाही आहेत. पण 90ला सगळे नेते एकत्र झाले, रिपब्लिकन पक्ष एकसंघ झाला, नेते एकत्र राहिले, तुम्ही निवडणूक लढवली, तुम्ही सत्तेवर येऊ शकता, नाही येऊ शकत. बरोबर आहे. त्यावेळेला तुम्ही कुठल्या तरी पक्षावर युती केली. 98ला तुम्ही 4 खासदार निवडून आला, तुम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असती तर तुम्ही निवडून आला असता. म्हणजे हितली राजकीय व्यवस्था जी आहे ना ही नुसती सामाजिक व्यवस्थाच नाही, त्यातली राजकीय व्यवस्था ही रिपब्लिकन राजकारणाला कायम दुसऱ्या पायरीवर ठेवते. म्हणजे तुम्हाला कुठल्या तरी पक्षाबरोबर तुम्हाला जायला भाग पाडते. मग ही जर जायला भाग पाडणारीच राजकीय व्यवस्था असेल तर या राजकीय व्यवस्थेतून तुम्ही सत्तेच्या जवळ कसं जाऊ शकता किंवा राजकीय परिवर्तन कसं घडवून आणू शकता. त्याच्यासाठी मी जे याच्या संदर्भातलं काय थोडं बहुत चिंतन केलेलं आहे किंवा अभ्यास केलेला आहे ते थोडक्यात असं मी सांगेन आपल्याला, ह्या सगळ्या व्यवस्थेला कारणीभूत आहे इथली निवडणूक पद्धती आहे. ती निवडणूक पद्धती आता ते EVM मशीन वगैरे हा विषय माझा नाही आहे. मुळात जी साध्या बहुमताची पद्धत
घटना समितीमध्ये कोणत्या पद्धतीचा स्वीकार करायची याची चर्चा डिबेट झालं आणि त्या काळामध्ये भारत स्वातंत्र्य होणं आणि भारताची फाळणी होणं एकाच वेळी दोन गोष्टी घडलेल्या होत्या. प्रचंड म्हणजे राजकीय अस्थिरता होती, सामाजिक अस्थिरता होती, धार्मिक दंगे निर्माण झाले होते आणि त्यावेळेला एका देशाला स्थिर सरकारची गरज होती. म्हणून इंग्लंडची जी काही निवडणूक पद्धती होती ती जशी तशी आपण स्वीकारली. साध्या बहुमताची पद्धती म्हणजे उमेदवार केंद्रित आणि मतदारसंघ केंद्रित. ह्या पद्धतीमुळं काय झालं की पुन्हा आपल्याला एक मुद्दा मी इथं सांगू इच्छितो की आंबेडकरी राजकारण खरं म्हणजे आपल्या प्रश्नामध्ये तो एक प्रश्न होता की जातीअंताचाच तुम्ही त्याच्यामध्ये आणल्यामुळं तुम्ही हे करताय की काय. मी त्या प्रश्नाकडे येणार होतो. हां ओके, पण ठीक आहे. तर विचारतो नंतर तुम्ही प्रश्न. तर मुळात असं आहे की ह्या व्यवस्थेमध्ये तुम्हाला आजची परिस्थिती अशी आहे की त्या मतदारसंघामधला जातीचं प्राबल्य बघून तुम्ही उमेदवार ठरवता त्या जातीचा. आणि साध्या बहुमताच्या पद्धतीमध्ये कसं आहे की बाबा 100 मतं मध्ये 4 उमेदवार आहेत, एका उमेदवाराला 50 मतं मिळालेली आहेत आणि बाकीच्या 3 उमेदवारांना 50 विभागून मिळालेले आहेत. म्हणजे 50 मतं मिळालेला उमेदवार निवडून येतो, 49 मिळालेला पराभूत होतो, एका मताचा फरक असतो. म्हणजे एक व्यक्ती एक मत एक किंमत ही जी काय संकल्पना आहे किंवा ही जी काय तत्त्व आहे लोकशाहीमधली हे इथं पूर्णपणे फेल जातं. म्हणजे दुसरं मी उदाहरण असं देईन की 19च्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 42 लाख मतं मिळाली होती. 42 लाख मतं मिळून एका पक्षाला एकही खासदार निवडून गेलेला नाही, प्रतिनिधी नाही आहे. एक अपक्ष उमेदवार उभा राहतो आणि तो 3-3.5 लाख मतं घेतली की तो खासदार म्हणून निवडून जातो, कारण त्या साध्या बहुमताचा तो त्या पद्धतीवर तो निवडून जातो. म्हणजे 42 लाख मताला या व्यवस्थेमध्ये काहीच किंमत नाही आहे. म्हणजे 42 लाख मतांचं प्रतिनिधित्व नाही आहे. त्यामुळे ही जी पद्धती आहे ना, दुसरी गोष्ट अशी की ही पद्धती पुन्हा जातीचं त्या मतदारसंघातलं जातीचं प्राबल्य बघते आणि त्या जातीचा उमेदवार दिला जातो. म्हणजे पुन्हा तुम्ही जाती व्यवस्था तुम्ही घट्ट करता. ज्याच्याकडं पैसा आहे, प्रचंड मनी पॉवर आहे, तो आज निवडणूक लढवू शकतो. ज्याच्याकडं मसल पॉवर आहे तो निवडणूक लढवू शकतो, जिंकू शकतो. मला असं वाटतं की ही निकोप आणि सुदृढ आणि सुंदर लोकशाहीचं ही लक्षणं नाहीत किंवा ही व्यवस्था असू शकत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही रिपब्लिकन पक्ष सगळे एकत्र झाला, अनेक तुम्ही एकत्र झाला तर पुन्हा तुम्हाला दुसऱ्या स्थानावर ठेवणारी जी राजकीय व्यवस्था आहे तीच पहिल्यांदा तुम्हाला मुळात बदलावी लागेल. आणि त्यासाठी प्रमाणबद्ध निवडणूक पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे की जो इतर जगातल्या अनेक लोकशाही देशांनी त्या पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे उमेदवार केंद्रित निवडणूक नाही, मतदारसंघ केंद्रित निवडणूक नाही, तर ती पक्ष केंद्रित निवडणूक असेल. पक्षाला मतदान केलं जाईल, पक्षाच्या कार्यक्रमाला मतदान केलं जाईल, पक्षाच्या जाहीरनाम्याला मतदान केलं जाईल. जशी आज राज्यसभेची निवडणूक होते की उदाहरणार्थ विधानसभेच्या आमदारांमधून राज्यसभेवर जर निवडणूक करायची असेल तर समजा 10 जागा आहेत राज्यसभेच्या आणि 288 आमदार त्यांना मतदान करणार आहेत. मग तो पक्ष ठरवतो की बाबा माझ्याकडे किती आमदार आहेत, त्यांच्याकडे तर त्याचा 288 भागिले 10 म्हणजे त्यांचा एक कोटा ठरतो, 28 मतांचा कोटा ठरतो. मग काँग्रेसकडे बाबा 30 मतं आहेत, शिवसेनेकडे 50 मतं आहेत. तर मग ते हिशेब करतात की बाबा माझ्या ह्या मतातून 2 खासदार माझे निवडून जातात, 1 खासदार निवडून जातो. तो कोटा ठरला जातो ना त्यांच्या मतदारावर, तसं त्यांच्या आमदारांवरती. तसाच तुमच्या पक्षाला मिळालेल्या एकूण मतावरती तुमच्या खासदारकीचा कोटा ठरला पाहिजे. त्याला प्रमाणबद्ध म्हणजे निवडणूक पद्धती असं म्हणतात. आणि हे अनेक देशांमध्ये आता त्याचा हे केलं जातं. त्याचा तपशील आहे भरपूर. आणि 1977 साली त्यावेळी निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त जे होते शकदर म्हणून, त्यांनी केंद्र सरकारला ही निवडणूक पद्धती बदल करून प्रमाणबद्ध निवडणूक पद्धती आणावी अशी प्रस्ताव दिलेला आहे, शिफारस केलेली आहे. 2015ला लॉ कमिशन भारताचं जे आहे, लॉ कमिशन ऑफ इंडिया, त्यांनी केंद्र सरकारला शिफारस केलेली आहे की ही पद्धत बदलून तुम्ही प्रमाणबद्ध पद्धतीने निवडणूक आणा.
त्यामुळे जसं की 42 लाख मतं जर समजा वंचित बहुजन आघाडीला मिळाली, त्यांचा 4 लाखाचा कोटा ठरला किंवा 5 लाखाचा कोटा ठरला, तर जवळपास 8 खासदार त्यांचे त्या कोट्याप्रमाणे पार्लमेंटमध्ये जाऊ शकतात. ज्याला जास्त मतं मिळतील त्याचे जास्त खासदार जातील. त्यामुळे ही पद्धती आहे ना, आत्ताची निवडणूक पद्धती जाती व्यवस्था बळकट करणारी, भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी आणि गुन्हेगारी पोसणारी ही जी निवडणूक पद्धती आहे, त्यामुळे लोकशाहीचं जे काय वाटोळ होणार आहे ते केवळ भाजपच करते अशातला भाग नाही, तर इथली लोकशाही पद्धती करते, इथली निवडणूक पद्धती करते. त्यामुळे ती राजकारणाचा कूस बदलणं, आंबेडकरी राजकारणाचा नव्हे तर एकूणच जर राजकारण तुम्हाला बदलायचं असेल तर या देशातली आत्ताची विद्यमान निवडणूक पद्धती बदलली पाहिजे. एवढा आता मुद्दा फार महत्त्वाचा आहे, फार योग्यही वाटतो, पण करणार कोण किंवा पुढाकार कोण घेणार हा एक नेहमीच आपल्यासमोरचा प्रश्न असतो की कोणाला हे फायदेशीर आहे, कोणाचा तोटा होऊ शकतो, ह्या सगळ्याचा विचार केला तर करणार कोण हा महत्त्वाचा प्रश्न आहेच. तुम्ही जाती अंत च्या मुद्द्याकडे तुम्ही मगाशी बोलला होता, त्याच्यातने आपण शेवट करूया. काहीतरी एक सामायिक शेवट होईल तो, असं मला वाटतं. आंबेडकरी चळवळ ही मुळातच जाती अंत व्हावा या सगळ्या समाजव्यवस्थेतनं हा महत्त्वाचा मोठा होता. पण आताच परिस्थिती बघाल तर आपण उलट्या दिशेने चाललो आहे की काय, अशी एक जाणीव निर्माण होते. कोरेगाव भीमा चा घटना असेल किंवा मराठा आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जाती अभिमान वरती आला. प्रत्येकजण जातीविषयी ओपनली बोलायला लागलं की प्रत्येकजण आपापल्या जातीविषयी अभिमान ओपनली सांगायला लागलं की 10 वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती की आपण जातपात मानू नये, जातीभेद करू नये. या सगळ्या गोष्टींभोवती सगळ्या सामाजिक व्यवस्था फिरत असताना अचानक काहीतरी गोष्टी बदलतात आणि पुन्हा एकदा जाती आधारित व्यवस्था निर्माण होते. लोक जाती अभिमानाने सांगायला लागतात, जी की चुकीची गोष्ट आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं तुमचं विश्लेषण काय आहे? आता ही चळवळीचा दिशा कुठे असेल? ओव्हरऑल आपण राजकारणाची दिशा बघितली, पण आता चळवळीचं भविष्य काय असेल? मला असं वाटतं की जे उदाहरण आपण दिली की मराठा आंदोलन असेल, भीमा कोरेगावचा विषय असेल किंवा आणखीन कुठल्या गोष्टी, म्हणजे एक विषय असा आहे की मी सुरुवातीला सुद्धा नामांतराचा विषय दिला, रेडेलचा विषय दिला, तर मनामध्ये अजून थोडा बहुत बदल झालेला आहे, मी असं काही म्हणत नाही आहे. परंतु पूर्णपणे मनातली जात अजून कुणाच्या गेलेली असं मी मानायला तयार नाही आहे. म्हणजे ठीक आहे, म्हणजे तो एक आपण कसं वागायचं आपली जात ठेवून अशा प्रकारचा काय व्यवहार असू शकेल किंवा नाही. आपण अनेक मित्र असतात आपण वेगवेगळ्या जातीचे, की ठीक आहे आपण मित्र म्हणून राहायचं, सलोख्यानं राहायचं वगैरे, पण जात म्हणून ते गेलेले नाही आहे. पण माझा मुद्दा असा आहे की याची जबाबदारी मी सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेतृत्वावरती देईन किंवा त्यांना जबाबदार धरेन. त्याचं कारण असे की जर भारताचं संविधान या देशामध्ये समता प्रस्थापित करण्याचा आग्रह धरते, सामाजिक समता, आर्थिक समता, राजकीय समता, आणि ते संविधान जर तुम्ही प्रमाणभूत मानत असाल तर मग देशामध्ये अजून जातीवाद जिवंत कसा? त्यासाठी तुम्ही काय केलं आणि काय करता? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा की आपल्या प्रश्नामध्ये पण तो एक उल्लेख असा होता की जात्यांताचाच विषय असल्यामुळं तो एका एका समूहाकडे तो मर्यादित राहतो किंवा एक त्याला मर्यादा राहते वगैरे असं. मला असं वाटतं की भारतामध्ये जेव्हा सुरुवातीला मी उदाहरण दिलं की गोलमेज परिषदेमधलं, की गांधीजीनं ते भोगलेलं नव्हतं की जे बाबासाहेब आंबेडकरांनी भोगलेलं होतं, म्हणून त्यांना तळमळ होते की माझ्या समाजाचे प्रश्न मी मांडणार, कारण मी ते भोगलेलं आहे. तसंच जात्यांताचा जो प्रश्न इतर पक्षांना महत्त्वाचा वाटत नसेल, कारण त्यांनी ते भोगलेलं नाही आहे. ज्यांनी भोगलेलं आहे त्यांच्या अजेंड्यावरती जाती अंताचा हा विषय राहणारच आणि तो ठेवावाच लागेल. आता इतर जे राजकीय पक्ष आहेत ते जर फुले शाहू आंबेडकरांचे विचार मानत आहेत, ते जर समतावादी घटना मानत आहेत, कोणत्या पक्षाच्या राजकीय अजेंड्यावरून कोणत्या पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये जात निर्मूलन हा पक्ष आमचा जाती व्यवस्थेचं निर्मूलन करेल? कोणत्या पक्षाच्या अजेंड्यावर एवढी एक ओळ आहे मला सांगून द्या. का महत्त्वाचा विषय नाही हा? ह्या देशातली जाती व्यवस्था, विषम व्यवस्था, माणसाला अवमानित करणारे, अप्रतिष्ठित करणारे, जनावरासारखी वागणूक देणारी जी जाती व्यवस्था आहे
ती जाती व्यवस्था संपली पाहिजे असं राजकीय पक्षांना वाटत नाही का? त्यांच्या अजेंड्यावर त्या विषय नाही. उलट मी असं म्हणेन की या व्यवस्थेला बळकटी देणारी जी धर्मव्यवस्था आहे त्या धर्मव्यवस्थेच्या आधारावरती राजकारण आज केलं जातं, जो भारतीय जनता पक्ष आहे तो. म्हणजे तुम्हाला ही व्यवस्था पुन्हा पुन्हा बळकट करायची आहे. म्हणजे ही व्यवस्था बळकट करून इथल्या जो वंचित समाज आहे, जो मागासवर्गीय, जो कालचा अस्पृश्य आहे, वंचित घटक आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आहेत, त्यांना पुन्हा पुन्हा तुम्हाला अवमानित करायचं आहे, पुन्हा पुन्हा त्यांचं तुम्हाला शोषण करायचं आहे. तुमच्या अजेंड्यावर हा विषय का नाही? हा एक मुद्दा झाला. आता दुसरा मुद्दा, ही जर जबाबदारी आंबेडकरी चळवळीची असेल तर आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा जाती निर्मूलनाची चळवळ तुम्ही प्रभावी करू शकत नाही. जसं राजकीय व्यवस्था बदलण्याची इथली निवडणूक पद्धती बदलली पाहिजे, हे जे माझं म्हणणं आहे, तसंच आंबेडकरी चळवळीनं सामाजिक परिवर्तनाचा किंवा जाती निर्मूलनाचा तत्त्व बाबासाहेब आंबेडकरांचंच आहे. पण ते आजच्या परिस्थितीमध्ये ते कसं तुम्हाला व्यवहारात आणता येईल, तो धागा घट्ट पकडून तुम्हाला आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला चळवळीची नव्यानं मांडणी करावी लागेल. तुमचा एक नवा अजेंडा तयार करावा लागेल. आणि हाच अजेंडा तयार करत असताना पहिली सर्वात गोष्ट अशी की जर जन्माधारित जाती व्यवस्था असेल, जन्माधारित जात आणि जन्माधारित उच्चनीचता असेल, तर आंबेडकरी चळवळीनं सुद्धा जन्माधारित पुरोगामित्व आणि प्रतिगामित्व ठरवण्याची पद्धत रद्द करावी. कारण आता असं झालं आहे की अमुक समाजात जन्माला आला की तो पुरोगामीच आणि अमुक समाजात जन्माला आला की तो प्रतिगामीच. पहिल्यांदा ही समीकरणं तुम्हाला बदलावी लागतील, तुम्हाला मोडून काढावी लागतील. विचाराच्या आधारावरती तुम्हाला उभं करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी, मी थोडंसं धाडसी विधान करेन, माझ्या समतेशी करार या पुस्तकामध्ये त्याची मी ती मांडणी थोड्या बहुत प्रमाणात केलेली आहे की जाती निर्मूलनाचा तुम्हाला जर चळवळ उभी करायची असेल आणि जाती निर्मूलनाच्या अंतिम उद्दिष्टापर्यंत तुम्हाला जायचं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्याचा विचार घेऊन, तर जातीवर आधारित आज जे आहे अगदी ते कल्याणकारी असणारंसुद्धा त्याचीसुद्धा तुम्हाला फेरमांडणी करावी लागेल, फेरविचार करावा लागेल आणि पर्याय व्यवस्था निर्माण करावी लागेल. अगदी आरक्षणालासुद्धा पर्याय व्यवस्था निर्माण करावी लागेल. बाकीच्यासुद्धा सगळ्या गोष्टीला तुम्हाला पर्याय, जिथं जिथं जात आहे आणि जिथं जिथं जे काय जातीवर आहे ते तुम्हाला जात व्यवस्था मोडून काढायचं असेल तर जातीवरचं जे असेल ते तुम्हाला बदलावं लागेल. आणि बदलावं लागेल याचा अर्थ लगेच आरक्षण बंद करावं असं नव्हे, तर तुम्हाला पुढच्या 10-20 वर्षाचा एक असा कार्यक्रम तयार करावा लागेल की आरक्षणातून ज्या गोष्टी त्या समाजाला मिळतात तशी पर्याय व्यवस्था उभी करून त्याच्यातून ते त्यांना मिळेल. म्हणजे आरक्षण बंद झाल्यामुळं त्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही अशी एक तुम्हाला पर्यायी व्यवस्था उभी करावी लागेल. त्या व्यवस्थेसाठी तुम्हाला चळवळ उभी करावी लागेल. आणि जातीवरचं जे आहे ते टाकून दिल्याशिवाय तुम्हाला जात्यांताची चळवळ प्रभावी करता येणार नाही आणि जात्यांताच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचता येणार नाही. सर, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद या सगळ्या डिकोडिंगसाठी. अगदी व्यवस्थित विश्लेषण तुम्ही ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या आंबेडकरी चळवळीचं, दलित राजकारणाचं आणि जातीयंताच्या चळवळीचं हे सगळं तुम्ही केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा या विषयांवर बोलत राहूच, पण आत्ता सध्या महाराष्ट्रात खूप अनिश्चिततेचा काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. राजकीय परिस्थितीसुद्धा काय होईल पुढच्या क्षणाला हे कोणीच सांगू शकत नाही आहे. सामाजिक स्थितीत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जाती अभिमान पुन्हा एकदा वरती यायला लागला आहे. त्याच्यामुळे पुढे त्याचं भविष्य काय असेल याच्याबद्दल आपण आता चर्चा केली आणि अशाच चर्चेतनं कुठेतरी एक आशेचा किरण निर्माण होईल, याचसाठी आम्ही ही डिकोडिंग MH ही सिरीज करतो आहे. आणि सर, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या पॉलिटिक्स चॅनलला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. आपले धन्यवाद. खूप चांगले चर्चा, खूप चांगले प्रश्न विचारले आणि त्यावर एक चांगली चर्चा झाली. चर्चेला तर सुरुवात झालेली आहे. त्यामुळे हे अत्यंत द पॉलिटिक्स तुमच्या चॅनलनं जे काही एक पुढाकार घेतलेला आहे तो मला वाटते की स्तुत्य आहे आणि अभिनंदनीय आहे. धन्यवाद सर. आणि तुम्हाला ही चर्चा आहे ती फक्त आमच्या दोघातली नाही आहे. आणि यूट्यूब हे असे माध्यम आहे की तुम्ही तुमच्या मोबाईल स्क्रीनवर ही चर्चा पाहताना त्यात तुम्ही सामावून जाता. तुमच्या वैयक्तिक जाणीवेवर, नेणीवेवर त्याचा परिणाम होत असतो. तो परिणाम झाल्यानंतर मात्र द पॉलिटिक्सला लाईक करायला, शेअर करायला आणि ही चर्चा ऐकून पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.